जळगावमध्ये चोपडा तालुक्यात चोपडा शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहन चालवताना नियमांचं पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते। वाहन चालवताना वाहतुकीचे नियम न पालन केल्यानं रस्त्यावरती अपघात होण्याचे प्रमाण वाढतंय। बऱ्याच जणांना यात आपला जीव देखील गमवावा लागतोय। शासन दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करत असतो। यानिमित्त पोलीस विभागाच्या वतीनं अधिकारी वाहन चालवणाऱ्या महाविद्यालयीन आणि नागरिकांना रस्ता सुरक्षाचे नियम संदर्भात मार्गदर्शन करत असतात। चोपड्यात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्यासह सहाय्यक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन केलं। महामार्गावर वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करण्याचं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी केलंय। वाहतूक सुरक्षा सप्ताह जो काय आमचा सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्यानं जे अल्पवयीन मुलं आहेत, मोटरसायकल चालवतात ज्यांच्याकडे लायसन नाही, तर अशा लोकांवर कारवाई करणं, त्यांचं समुपदेशन करणं, त्यांच्या पालकाला समज देणं आणि त्यांच्या वयाचा विचार करून त्यांनी वाहन चालवू नये याबाबत जनजागृती करणं हा एक भाग आहे। त्याचबरोबर बरेचसे वाहन चालक हे दारू पिऊन वाहन चालवले जातात। महामार्गावरून जाताना किमान महामार्गावरून जाताना तरी हेल्मेटचा वापर करावा स्वतःच्या सुरक्षेसाठी। ती आहे क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करायची किंवा मोटरसायकलवर, दुचाकीवर ट्रिपल सीट जाणं, असे वेगवेगळ्या पद्धतीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन होतं आहे आणि त्यातून अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। याला आळा बसावा, नियमाच्या बद्दलची थोडी त्यांना माहिती व्हावी यासाठी हा सप्ताहामध्ये आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत। या सप्ताहानिमित्त आपण वाहनधारक जे ते नियमाचे पालन करत नाही यांना आपण काय आवाहन करू इच्छिता? सर्वांना माहीत आहे की वाहतुकीचे नियम काय आहेत, काय आपण केलं तर उल्लंघन होतं आहे, पण तरी पण या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही ती जनजागृती करत आहोत। सर्व वाहनधारकांना एकच विनंती आहे की वाहतुकीच्या नियमांचं कुठलंही उल्लंघन आपण करू नये, स्वतःचं आणि इतर व्यक्तींच्या जीविताचं आपण भान ठेवावं आणि तसं त्या पद्धतीने वाहन चालवावं।